उन्हाळ्यात बाजारात मुबलक प्रमाणात कलिंगड उपलब्ध आहेत, पण यातले अनेक केमिकल पद्धतीने पिकवलेले असतात। ते कसे ओळखायचे ते आज आपण जाणून घेणार आहोत। उन्हाळ्यामध्ये पाणी असलेली फळं बाजारात येतात। बाजारात कलिंगड, खरबूज, पपई, द्राक्षे आणि ताडगोळे असे बरेच फळांच्या गाड्या ज्या आहेत त्या सजलेल्या असतात। या ऋतूत या फळांचे सेवन मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होते। अशा परिस्थितीत आज मी तुम्हाला कलिंगड केमिकल युक्त आहे की नाही हे कसे ओळखायचे ते सांगणार आहे, जेणेकरून खरेदी करण्यापूर्वी किंवा खरेदी केल्यानंतर तुम्ही देखील ते घरच्या घरी तपासू शकता। केमिकलवालं कोणतं कलिंगड आहे आणि विदाऊट केमिकलवालं कोणतं कलिंगड आहे हे तुम्ही खरेदी करत असतानाच कसं ओळखायचं ते सुद्धा सांगणार आहे। आणि खरेदी केल्यानंतर घरी येऊन तुम्ही कशा पद्धतीने तपासू शकता ते 3 ते 4 पद्धती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण हा व्हिडिओ खरंच खूप गरजेचा आहे। आता जेव्हा आपण कलिंगडच्या गाडीजवळ जातो कलिंगड घेण्यासाठी, सगळ्यात प्रथम बघायचं की त्यावरती अशा पद्धतीचा पिवळसर असा डाग आहे की नाही। हा पिवळसर डाग हे इंडिकेट करतो की हे शेतामधलं जे आहे ते कलिंगड आहे, जेणेकरून इथे जे आहे हा जो भाग असतो तो मातीत रुजलेला असतो, त्यामुळे तो पिवळसर असा पडत असतो। तर ते इंडिकेशन असतं की ते शेतात पिकलेलं फळ आहे किंवा कलिंगड आहे। दुसरी गोष्ट, त्याचं जे देठ आहे ते पूर्ण असं कोरडं असलेलं पाहिजे आणि तपकिरी रंगाचं असलं पाहिजे। अगदी ते जर अगदी असं समजूयात आपण की हिरवट असं देठ आहे, याचा अर्थ ते कलिंगड केमिकलने पिकवलेलं आहे आणि ते कलिंगड कच्चं सुद्धा असतं। तर हे तुम्हाला खरेदी करत असताना बघावयाच्या गोष्टी आहेत। त्याचबरोबर त्या कलिंगडवरती बघायचे की कुठे असे इंजेक्शन दिलेलं टोचीवर आहेत का। खरं तर ते खूप बारीक असतं, त्यामुळे आपल्याला ही टिप एवढी कामी येणार नाही। त्यामुळे आपण ह्या 2 टिपने ओळखू शकतो कलिंगड खरेदी करताना। आता बघा, तुम्ही कलिंगड लाल निघेल की पांढरं निघेल यावरती न बघितल्यापेक्षा ते कलिंगड केमिकल फ्री आहे का ते बघणं आता या काळामध्ये जास्त गरजेचं झालं आहे। कारण व्हॉट्सअपवरती मी जेव्हा हे बघितलं आणि मी जेव्हा कम्युनिटीवर ही पोस्ट टाकली, मला अक्षरशः त्याखाली कमेंट आली, तेव्हा मला असं झालं की खरंच हे किती डेंजर आहे आणि आपल्या जीवाला धोकासुद्धा होऊ शकतो। सगळ्यात पहिला उपाय, तुम्हाला कलिंगड कापून घ्यायचं आहे आणि त्याचा लालसर भाग आपल्याला वेगळा काढायचा आहे, त्यामध्ये पांढरा भाग येऊ द्यायचा नाही। आता हा लालसर भाग तुम्हाला एखाद्या कटोऱ्यामध्ये, बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ठेवायचं आहे। जर तुम्ही हा लालसर भाग पाण्यामध्ये टाकला आणि तुम्हाला असं दिसलं की ते जे पाणी आहे त्याचा कलर लाल झालेला आहे, याचा अर्थ त्या कलिंगडमध्ये जे आहे कलर मिक्स केलेला आहे किंवा ते केमिकल युक्त असं कलिंगड आहे। काय नुकसान होतं केमिकल युक्त कलिंगड खाल्ल्याने ते जाणून घेऊयात। कलिंगड लाल पिकलेले दिसण्यासाठी शेतकरी विषारी डाई इरिथ्रोसिन वापरतात आणि त्यामुळे कलिंगड गडद लाल रंगाचा होतो। अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या कलिंगडाचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे। अशा प्रकारे पिकवलेले कलिंगड खाल्ल्याने मज्जासंस्था कमजोर होते आणि हे खाल्ल्याने तुमचा थायरॉइड वाढू शकतो। त्यामुळे अशी फळे खाणे नक्कीच टाळलं पाहिजे। आंबा, केळी आणि कलिंगड पिकवण्यासाठी कार्बाइडचा वापर केला जातो, जो आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे। आता दुसरा उपाय काय आहे ते बघूयात। तर तुम्हाला अशा पद्धतीने जे कलिंगड आहे ते कापून घ्यायचं आहे। आता इकडे आपण बघणार नाही आहोत की हे कलिंगड लाल आहे की पांढरं आहे। आपला मेन फोकस हा आहे की हे केमिकल युक्त आहे की केमिकल फ्री आहे हे बघणं। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या कलिंगडचा एक भाग घ्यायचा आहे। त्यानंतर छोटासा जे आहे कापसाचा गोळा घ्यायचा आहे आणि कापसाचा गोळा तुम्हाला यावरती ठेवायचा आहे। एकदम गडद असा लाल रंग जर कापसाच्या गोळ्याचा झाला, याचा अर्थ हे केमिकलने पिकवलेलं कलिंगड आहे। आता तुम्ही बघू शकता लालसर झालाय, पण तो आता यामधने रस निघतो आणि मी प्रेस करते आहे त्यामुळे झालाय। तो जर अगदी डार्क लाल झाला असता, याचा अर्थ ते केमिकलवालं कलिंगड आहे। आणि अशी फळे खाल्ल्याने डोकेदुखी, त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे आणि मज्जासंस्था बिघडणे, मूर्छा येणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात। त्यामुळे त्याचा जास्त काळ वापर चांगला होत नाही। बऱ्याच जणांना प्रचंड ॲलर्जी होती आहे, अशी अवस्था होत आहे की त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागत आहे। खूप खाज अंगाला सुटत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या खाजेमुळे अंगावरती गाठी उठत आहे। इतकं मोठं कारण होतं आहे हे कलिंगड आणि तेही हे केमिकलवालं कलिंगड। नक्कीच याचा तपास करणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्या घरी
लहान मुलं असतात, वृद्ध माणसं असतात, आपण असतो, आपल्या सगळ्यांचा जीव आपण आपल्याच हातात घेऊन आणि बघायचं आहे की आपण जे खातोय ते नॅचरल आहे की नाही. सगळ्यात जे आहे नंतरचा उपाय आहे, तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्टली त्याची जी काही एक चिरी आहे ती कापून डायरेक्ट पाण्याखाली बघायचं. जर लालसर असा कलर जात असेल तर याचा अर्थ ते केमिकलयुक्त कलिंगड आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे टिश्यू पेपर. टिश्यू पेपर त्यावरती बघायचं आहे आणि चेक करायचं आहे. जर टिश्यू पेपर हा लालबुंद झाला याचा अर्थ ते केमिकलवाला आहे आणि त्यात रंग मिसळलेला आहे. तुमच्या आरोग्यासाठी ते प्रचंड हानिकारक आहे आणि हे असं जे कलिंगड आहे ते तुम्हाला खायचं नाही आहे, सरळ डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. जर असे कलिंगड आपण खात असू आणि आपल्या आरोग्याला हानी पोचत असेल तर अशा वेळेस आपण कलिंगड न खाल्लेलंच बरं. कलिंगड असेल, आंबा असेल, कोणत्याही गोष्टी घेताना 10 वेळा ते बघा, क्रॉस चेक करा, कोणाला विचारा, त्यांच्याकडून टिप्स घ्या किंवा आपल्या चॅनलवरती मी अशाच टिप्स शेअर करणार आहे. आंब्याचेही लवकरात लवकर येणार आहे. आता तुम्ही बघू शकता टिश्यू पेपर हा अगदी थोडासा झाला आहे, अगदी लालबुंद झाला नाही. याचा अर्थ हे शेतात पिकलेलं कलिंगड आहे, केमिकल फ्री कलिंगड आहे आणि आरोग्यासाठी चांगलं असं कलिंगड आहे. सो मंडळी, मला हा व्हिडिओ शेअर करायचं अगदी डोक्यात नव्हतं, पण जेव्हा मी कम्युनिटीला ती पोस्ट टाकली आणि जेव्हा मी त्याखाली कमेंट वाचली तर माझ्यासाठी खरंच हा एक विचार करण्यासारखी गोष्ट होती. आणि मला एक कमेंटसुद्धा आली की तुम्ही कोणतं जे आहे कलिंगड चांगलं त्यावरती बनवा. तर मला खरंच ते डोक्यात आलं आणि मी अशी होते की मी हे कलिंगड अगदी माझ्या मुलीला प्रचंड आवडतं, त्यामुळे मी नेहमी आणणारी होते. तर माझ्यासाठी सुद्धा हे एक लेसन ठरलेलं आहे आणि मी सुद्धा यातून शिकले आहे आणि आणण्याआधी मी नक्की या पद्धतीने चेक करणार. त्यानंतर तुम्ही सगळ्यात शेवटचा उपाय म्हणून सगळं केल्यानंतर ही एकदा जे आहे ते टेस्ट करून बघा. जर तुम्हाला त्याची टेस्ट व्यवस्थित लागली तरच त्या कलिंगडचं सेवन करा. केमिकलवालं कलिंगड असेल तर त्याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही, अगदी असं वेगळंच लागतं ते, गुळशीट आणि वेगळ्या प्रकारचे. आणि जे लोक म्हणतात की 100% हे आमच्याकडं मिळणारं कलिंगड हे लालबुंदच निघणार, तिथे तर तुम्ही खात्रीशीररित्या या सगळ्या टिप्स फॉलो करायच्या आहेत. कारण ते 100% जाणून असतात की आपलं तर निघणार आहे, कारण आपण त्यामध्ये इंजेक्शन सोडलेलं आहे किंवा केमिकलचा वापर केला आहे. त्यामुळे कलिंगड किंवा कोणतंही फळ खरेदी करत असताना त्याची चाचणी नक्की करा. आपल्या जीव आपल्या मुठीत धरून हे सगळं काही करा, कारण आपला जीव हा खूप मोलाचा आहे आणि एका कलिंगडने जर एवढं काही होऊ शकतं तर नक्कीच मी तरी यामधनं हे शिकले की न खाल्लेलंच बरं असंच. त्यामुळे कुठेही तुम्ही कलिंगड घेत आहात, गाड्या फिरत आहे, त्यापेक्षा बघायचे की शेतकरी लोकांकडनं जर तुम्ही कलिंगड घेतलं तर अतिउत्तम ॲज कम्पेअर तुम्ही शॉपमध्ये जाऊन आणि तिकडनं घेणार. सो हे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मला पोहोचवायचा, याचा मागचा उद्देश हाच आहे की आपला सर्वांचा जीव खूप मोलाचा आहे. त्यामुळे काहीही खाताना सगळं केमिकलवाला आलेला आहे, त्यामुळे केमिकल फ्री गोष्टी खा आणि कलिंगड जास्तीत जास्त केमिकल फ्री खा. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण ह्या व्हिडिओची सगळ्यांना प्रचंड अशी गरज आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार आणि हो, कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद.